मुंबईमध्ये कोरोनाच्या पेशंटमध्ये दिवसेंदिवस वाढ. परमेश्वरा, हे संकट कधी थांबणार आहे रे? हैराण करून सोडेल प्रत्येकाला. चक्रीवादळामुळे कोकणात सर्वात जास्त फटका. दापोली तालुक्यात घरांचं मोठं नुकसान. बाप रे, हे तर आपल्याच तालुक्यात आलंय. म्हणजे पहिला कोण बाबू गाडी. फोन पण लागत नाही. यार समीरला पण फोन लागत नाही. काय करू? एक काम करतो, आपल्यालाच फोन करतो. किंवा त्याला तरी काही गावची बातमी मिळाली असेल तर. काय म्हणतात? हॅलो आद्या. हा बोल म्हणजे. अरे तुला काही गावची बातमी मिळाली का रे? काय रे? नाही रे, काय झालं बोल ना. अरे भावा, जे परवा चक्रीवादळ निघालं ना, त्याच्यामुळे कोकणात खूप हानी झाली आहे. आणि तुला माहिती आहे, मी आज पेपरला वाचलं की आपल्या तालुक्यात देखील खूप हानी झाली आहे. अरे बापरे, मग आता? अरे यार, गावी फोन करतोय तर गावी पण कोणाचा फोन लागत नाहीये. काय झालं असं काही सुचत नाही यार. हे बघ, तू काही काळजी करू नको. लाईट्स वगैरे गेल्या असतील म्हणून फोन बंद असतील. सगळं ठीक असेल. सर्व ठीकच असू दे यार. इकडे खूप काळजी वाटायला लागली मला. हो, मला काही समजलं तर लवकर कळवतो तुला. हा चल, बाय. चल मग, बाय. ओके, बाय. कॉल करतो. हॅलो मंग्या, अरे मी तुला आता फोटो पाठवले, ते पाहिलेस का? कोणते फोटो रे? नाही, मी नाही पाहिले. अरे मला आता व्हॉट्सअपला आले ते. अरे खूप हानी झाले रे आपल्याकडे.
अरे आमच्या घरात पत्रा सोडून गेला रे. अरे बापरे, काय बोलतोस काय तू? अरे काय करायचं काही सुचत नाही रे. हे बघ, तू आहे ना धीर धर, काही काळजी करू नकोस. आपण करू काहीतरी. अरे या वर्षीच नवीन घर बांधलेला, ते पण कर्ज काढून. तुला पण माहित आहे. हे बघ आद्या, तू रडू नकोस, धीर धर तू. आणि सरकारकडून पण आपल्याला काहीतरी मदत मिळेल ना. आणि आपण पण काहीतरी करू या प्रयत्न. अरे इथे तरी राहून काय करणार आपण? आपण गावी जायला हवं. चल आजच निघूया का? अरे बाबा हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ते गावी कोरोनाचं संकट आहे त्याचं काय? हो रे, कोरोना तर आहेच, पण आपण गावी जाऊन कोणाच्या संपर्कात न येता गाववाल्यांच्या मदतीने आपल्या पावसात भिजणाऱ्या घरावरती सावली तरी करू शकतो ना. आपल्याला काहीतरी करावंच लागेल. आता हीच खरी योग्य वेळ आहे. आपण सर्वजण एकजुटीने राहून आपलं घर आणि आपलं गाव पुन्हा नव्याने उभं करण्याची. हे बघ आद्या, तू नको काही काळजी करूस, होईल सगळं नीट. बरोबर आहे तुझं. मी आजच गावी जायला निघतो, आणि तुला पण शक्य झालं तर तू पण येण्याचा प्रयत्न कर. आणि हो, तुझ्या कोण ओळखीवर काही आर्थिक मदत मिळत असेल ना, तर मला तसं कळव. हो ठीक आहे, माझ्या काही संस्था ओळखीच्या आहेत, त्यांना मी संपर्क करून बघतो काही मदत मिळाली तर. ठीक आहे, चल मग मी आता निघण्याची तयारी करतो. हा, फोन ठेवतो. चल बाय. हो ठीक आहे, चालेल. सावकाश जा आणि काळजी घे. बरं, बाय. कोकण, स्वर्गाहून सुंदर माझं कोकण. एक दिवस असा येतो, चक्रीवादळात आपल्याच डोळ्यासमोर आपला हा स्वर्ग उद्ध्वस्त होतो. आमची घरं भुईसपाट झाली, डोक्यावरचे छप्पर उडाले, संसार उघड्यावर आला. नारळ, आंबा, काजू, पोफळी असे आमचे उदरनिर्वाह असणारी झाडं जमीनदोस्त झाली. आता पुढे आम्ही काय खायचं? आपल्या कोकणाला मदतीची गरज आहे. आपण सर्वांनी एक हात मदतीचा पुढे करूया आणि आपलं कोकण पुन्हा नव्याने उभं करूया.